हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त मजेत ना? तर आज बनवलेलं आहे अंडा फ्राईड राईस. तर थोडंसं वेगळं खायची इच्छा झाली होती आणि थोडंसं शॉर्टकटमध्येच काहीतरी खायला करायचं होतं, म्हणून म्हटलं चला आज अंडा फ्राईड राईस बनवावं. मुलांनाही खूप आवडतो म्हणून त्याची सुरुवात केली. हे पहा इथे आता इथे सर्वात प्रथम मी कढईमध्ये ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, हे पाहू शकता. आता यासाठी सर्वात प्रथम आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तोही असा मोकळा झाला पाहिजे. आणि त्यासाठी मी यामध्ये ना 1 चमचा तूप आणि मीठ घालून छानपैकी पाणी उकळून घेऊन मग त्यात तांदूळ घालणार आहे. पहा आता याचे थोडेसे खडे मसाले टाकणार आहे. तर त्यामध्ये वेलची, लवंग आणि काळी मिरी आणि थोडंसं दालचिनी हे थोडेसे खडे मसाले टाकणे की जेणेकरून राईसला खूप छान स्वाद येतो आणि खूप छान टेस्टही लागते. हे पाहू शकता. आता पाणी छानपैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकले आहे 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ, आणि हे जे आहे ते खडे मसाले. काय होतं माहिती का, गरम पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही तूप टाकून जेव्हा भात शिजवता ना, तो भात एकदम असा मोकळा होतो आणि त्या भाताला एक तुपाचं टेक्स्चर येतं आणि ते खूप छान लागतो, टेस्टी लागतो. आपण बिर्याणीला जसा भात करतो ना तसाच हाही भात करायचा आहे आपल्याला. आणि तो पूर्ण न शिजवता आपल्याला 70 ते 80% शिजवायचा आहे, पूर्ण तो शिजवायचा नाही आहे. तर आता इकडे कढईमध्ये भात शिजवपर्यंत मी अंडाची जी आपण करणार आहे अंडा फ्राईड राईस, त्या भाजीची जी ती तयारी करूयात. आता इथे सर्वात प्रथम मी घेतलेला आहे कांदा चिरण्यासाठी घेतलेला आहे. पहा आणि किती करायचे आपल्याला, किती क्वांटिटीनुसार करायचे त्यानुसार आपण मेजरमेंट करूनच आपण साहित्य घेणार आहोत. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते छानपैकी आपल्याला बारीक चिरायचे आहेत. मोठे नाही ठेवायचे, बारीक चिरायचे आहेत ते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त नॉनव्हेज खाल्लेलं चांगलं नसतं, पण कधीतरी आपलं आठवड्यातनं एकदा वगैरे जरी खाल्लं तरी काही हरकत नाही आहे. आणि ते पण आपल्याला आपण काय एवढं जास्त खात नाही आहे, कमी प्रमाणातच खातो. आता कांदा चिरून झालेला आहे. आता इथे घेतले 2 टोमॅटो घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून आता तेही बारीकच चिरून घ्यायचेत आपल्याला. आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे. आता इकडे भातही आपला बऱ्यापैकी असा छान असा शिजलेला आहे. तो काही जास्त आपल्याला एकदम करेक्ट शिजून नाही घ्यायचा, आपल्याला 70 ते 80% शिजून घ्यायचा. आता इथे चाळणीमध्ये ते मी पाणी गाळून घेते. पहा भात पण अगदी छान सुट्टा झालेला आहे, वास तर खूप छान येतोय. आता हे माझ्याकडनं काय झालं होतं, मी किचन वाट्यावरती ती खाली एक प्लेट ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवली होती, कारण माझ्याकडे मोठी चाळणी नाही आहे, म्हणून या चाळणीमध्ये मी हा भात आहे तो गाळून घेतलेला आहे. पहा छान झालेला आहे तसा भात, मस्त झाला आहे सुटसुटीत. आता इकडे बघा दुसरीकडे पण मी त्याच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता त्यात टाकणार. आता आपल्याला आपण तेल किती प्रमाणात खातो यानुसार तेल थोडं जास्त टाकलं, जास्त नाही झालं पाहिजे, कमी पण आहे. 1-2 पळी मी तेल टाकलेलं आहे बा इथे. आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यात टाकलेला आहे लसूण हा आपल्याला छानपैकी असा लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. त्याची टेस्ट काही खूप वेगळीच असते. लसूण परतल्यानंतर त्यात ॲड करायचा आहे आपल्याला कांदाही छान असा परतून घ्यायचा आहे. मीडियम आचेवरतीच हे आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे. आता कांदा परतून झाल्यानंतर त्यात टाकलेला आहे टोमॅटो. आता कांदा टोमॅटो हे एकजीव होईपर्यंत आपल्याला ते परतायचे आहे. त्यासाठी याच्यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढलेली आहे. आता त्यात टाकणार आपण सुके मसाले.
त्यामध्ये आहे लाल तिखट, हळद, आपला घरी बनवलेला काळा मसाला आणि थोडासा बिर्याणीचा मसाला. त्याला टेस्ट एक वेगळीच येते म्हणून थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि छानपैकी हे एकत्र करून घ्यायचं आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्ही हे छानपैकी असं हलवून एकजीव करून घ्याल ना, तितकाच तो राईस हा छान आणि सुटसुटीत होतो. आता इथे बघा, हे आपले जी चटणीसाठी तयार केली आहे ते झालेले आहे. आता यात आपल्याला टाकायचे आहेत अंडे. आता ही जी अंडी आहेत ती गावरान अंडी आहेत पहा. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात जर तुम्ही कांदा पात जर ॲड केली ना, जो ओला कांदा असतो रानातून जे कांदा पात खातो आपण, ती जर ॲड केला तर त्याची टेस्ट अजून काही वेगळीच येते. पण माझ्याकडे कांदा पात नव्हती म्हणून मी आहे त्याच वस्तूमध्ये अंडा फ्राईड राईस करायला घेतलेला आहे पहा. कांदा ची ओले कांद्याची पात असते त्याने टेस्ट खूप छान येते. आता इथे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी हे कडक होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे पाहिजे. आता ऑलमोस्ट आपली ही चटणी जी अंडा फ्रायची चटणी आहे जी तयार झालेली आहे. आता यातच आपल्याला जो आपण शिजवून घेतलेला जो राईस आहे ना तो टाकायचा आहे. हे पाहिजे आता आपला राईस टाकून झालेला आहे. आणि छानपैकी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस चालूच आहे, मीडियमवरती गॅस ठेवलेला आहे. छानपैकी हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता खूप छान वास येतो आणि टेस्टला पण खूप मस्त झाला असेल कारण वासच इतका सुंदर आहे ना, खूपच. वाव, किती सुंदर झालाय बघा, दिसायला पण किती छान दिसतोय. आता त्याच्यावर टाकलेली थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. कधी जर तुम्हाला अंडा चटणी खायचा कंटाळा आला असेल किंवा अंडा मसाला खायचा कंटाळा आला असेल, आमलेटही आवडत नसेल तर तुम्ही हे एकदा ट्राय करून बघावा. खूप छान लागतो टेस्टला. मुलं तर खूप आवडीने खातात ही जो आहे अंडा राईस तो. आता यात मी ते तुम्ही म्हणाल ते शेजवानी चटणी वगैरे काही टाकले नाही. आपला घरगुतीच अंडा राईस बनवलेला आहे हा. कारण कसं उन्हाळ्याचे दिवस आहे, जास्त जर मसालेदार खाल्लं ना तर त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून मी जे आपल्या घरात वस्तू अवेलेबल आहेत ना त्यापासून छान असं रेसिपी बनवत असते आणि खूप छान आणि खूप टेस्ट लागतात. त्या पाहू शकता की ते छान आणि मोकळा झालेला आहे हा राईस. आता त्याच्याबरोबर एक अंड्याची पोळी काढली होती आणि हा आहे कांदा. तर हा रेडी झालेला आहे आपला अंडा फ्राईड राईस आणि त्याच्याबरोबर दिलेली आहे अंडा पोळी आणि कांदा. तो खूप छान आणि खूप टेस्टी झालेला आहे पहा. तर आता इथे आपला अंडा फ्राईड राईस रेडी झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.